पंढरपूर हादरले. भरचौकात ट्रक चालकाला बेदम मारहाण, खाकीच्या मगरुरी विरोधात रस्ता रोको. पंढरपूर या विठ्ठलाच्या नगरीत कायद्याचे रक्षकच भाक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही एक कंटेनर ट्रक शिरल्याच्या कारणावरून भरचौकात पोलिसांनी ट्रक चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. मिळालेल्या माहितीनुसार अवजड वाहनांवरील प्रवेशबंदीची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिसांनी संबंधित ट्रक अडवला. यावेळी एंट्रीची मागणी व ऑनलाईन दंडाच्या प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला. परिस्थिती चिघळताच चालकाने संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी चालकाला भरचौकात मारहाण केल्याचा आरोप असून व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. रस्ता रोकोमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत मोहोळचे आमदार राजू खरे हेही अडकले होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित पोलिसांना धारेवर धरत जाब विचारला. दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेनंतर पंढरपूर पोलीस दल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून नागरिकांमधून खाकीच्या मगरुरी विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कायद्याचे पालन करणे आवश्यक असले तरी कायद्याच्या अंमलबजावणीच्या नावाखाली नागरिकांवर हात उचलणे कितपत योग्य असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शहरभरातून होत आहे. विठ्ठलाच्या नगरीत घडलेल्या या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चलन मारलेलं आम्हाला काहीच माहिती नाही. कॅश पैसे ठिकाणाला आम्ही नव्हतो, आम्हाला माहिती नव्हतं. जिल्हा वाहतूक शाखा होते, काही इथली परिस्थिती मध्ये होते, काही माहिती नाही. त्याला म्हणलं ट्रेलर जो आडवा क्रॉस लावलेला आहे फक्त तेवढा काढ, त्याच्यावर ज्यांनी केलेलं आहे तुझ्यावर काय असेल तर आपण केलेलं तर कायदेशीर कारवाई हा त्याला पूर्ण ट्रॅफिक हे केलं. हॅलो सर मी सर मी हॅलो सर मी काय म्हणतो माहिती झाले. तुम्ही पैसे घेतले 2000 घेतले ते घेतल्यावर ना तुम्ही नो एंट्री चलन बी मारले म्हणतो. त्यांना मी काय म्हणलं पुन्हा त्यांना विचार आलो का चलन केलं मला म्हणा तुला टाकतून मारून पुन्हा पळून गेली ती गेली. ते पुन्हा इथं संतोष गायकवाड सर गच्चीला धरून वडत नेले, दारदारानं मारायचा प्रयत्न केलाय. सर हे करत असताल तर सर हॅलो सर मी काय म्हणतो त्यांना ते साहेब इथे बोला, ते साहेबांची चावी नेली. त्यांना बोला मी गाडी 2 मिनिटं साईडला नेऊन बाहेर हायवे लावून ते नाही हे मध्ये आम्ही काय करू शकत नाही म्हणलं. बोलवू नाही त्यांना त्या साहेबाजवळ सर त्याच्यानं वाढायची भाषा म्हणजे तुम्ही बोलताय अडवताय साहेबांना बोलवा मी गाडी बेडवर असल्यामुळं पाचशे देऊन जावा, 1000 रुपये चलन आणलाय, 500 देऊन जावा. आणि मग इथं मंगळवेढचा बायपास पूर्ण खराब आहे. मग एक गचक्यानं सोलार पडत्याल म्हणून आत ना असं ह्याने काय केलं त्या ड्रायव्हरचे पैसे घेऊन गेले. मग माझ्या गाडीवर 2000 मारली. माझी इथंच मोर आहे गोपाळपूर पैसे आणि ही गाडी वळवून घेऊन मागा लावली. ह्या गाडीवर 1000 रुपये मीच मालक आहे दोन्ही गाड्यांचा. आणि त्या ड्रायव्हरला गाडी घेणार साईडला म्हणून एवढं मारले तर शर्ट काढला तर बघा त्या गाडी अर्जुन
सर त्यांना चावी द्या आम्ही ऊन पडले माहिती देऊ नका एसटी ड्रायव्हर नव्हता गाडी ट्रॅफिक जाम झाल्यामुळे मी गाडीतनं उतरलो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक तिथं होतं आणि तो ड्रायव्हर जो होता त्या ड्रायव्हरला मी पोलिसांनी गाडीत घेऊन चाललेले होते. मी त्यांना विचारलं की बाबा याला काय घेऊन चालला तुम्ही, तर त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं नाही. मी मला त्याला गाडीतनं उतरवा. त्यावेळेस पब्लिकने तिथं मला सांगितलं की मी अमानुष पद्धतीने मारहाण केली. नंतर मी ड्रायव्हरला खरा प्रकार विचारला की बाबा काय झालं तुला, तर त्यांनी सांगितलं की माझ्या गाडीला 2,000 रुपयाचं चलन फाडलं आणि 2,000 रुपयाचं चलन फाडून नंतर माझ्याकडून 1,000 रुपये पोलिसांनी घेतले आणि 1,000 रुपये घेतल्यानंतर पुन्हा माझ्या गाडीची चावी काढून घेतली. त्याच्यानंतर त्याला बेदम पद्धतीनं मारहाण करण्यात आली आणि त्याला गाडीमध्ये घेऊन चालल्यानंतर मग मला पब्लिक तिथलं थांबलेलं होतं. त्या पब्लिकला विचारल्यानंतर मी पोलिसाला तिथला जो जबाबदार अधिकारी होता त्याला मी बोलवलं. ही पद्धत जी तुमची आहे ती अत्यंत चुकीची पद्धत आहे, त्याला गाडीतनं पहिला उतरवा, तुम्ही कुठे घेऊन चालला म्हणलं. तेव्हा ते म्हणाले की मी पोलीस स्टेशनला त्याला घेऊन चाललो. काय म्हणलं, तिने दरोडा टाकला का चोरी केली, काय केलं म्हणलं. तुम्ही त्याच्या गाडीवरती चलन फाडलंय 2,000 रुपयाचं म्हणलं. वरनं तुमचे पोलीस त्याच्याकडनं 1,000 रुपये घेतायत म्हणलं आणि वरनं त्याला कुत्र्यासारखं तुम्ही मारहाण करताय आणि त्याला पुन्हा गाडीमध्ये घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला चाललाय. हे बरोबर नाही म्हणलं. तुमचं विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे म्हणलं, तुमची नोकरी घालून म्हणलं. त्याला गाडीत उतरावं म्हणलं. पहिलं त्याला गाडीतनं उतरवलं. नंतर त्याची चावी त्याला देत नव्हती, ती चावी त्याची ट्रॅफिक हवालदाराकडनं घेतली, त्याला गाडीमध्ये बसवलं आणि मग त्याची गाडी मी पहिल्यांदा बाहेर काढली आणि त्यानंतर मी गाडीत माझ्या बसून निघालो. परंतु झालेला प्रकार हा अत्यंत खेदजनक प्रकार आहे. पोलीस खात्याला ही जबाबदारीनं समजायला पाहिजे की तुम्ही चलन फाडता, ड्रायव्हरला अमानुष पद्धतीने मारहाण करता, त्याच्याकडनं 1,000 रुपयाची लाच घेता. या गोष्टीचा मी निषेध करतो. त्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी होते आणि तो पोलीस होता त्याला पोलीस अधीक्षक आता अतुल कुलकर्णी यांनी ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे. मी उद्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.